भीमान, फाशीला थांबवाया लावलं भीमान, त्या इंग्लिशी जजला फुडलाय घाम. समृद्धी गजानन इंगळे या ताईकडून सुद्धा 50 रुपये मिळाले. धन्यवाद. अहो फाशीला थांबवाया लावलं भीमान, फाशीला थांबवाया लावलं भीमान, या इंग्लिशी जजला फुडलाय वंशाच्या दिव्याला जेलात पाहून, भक्तीच्या त्या शिवपावरती होता कुणाचा खटला. वंशाच्या दिव्याला जेलात पाहून पाटलाचा बांध चटला. मोठे मोठे वकील घेत होते माघार, मोठे मोठे वकील घेत होते माघार, केलं अशक्य क्षणात जेव्हा मोठे मोठे वकील म्हणत होते की आता कोर्टानं आदेश दिला, आता फाशी पासून यमदूतही आला तरी तुमच्या मुलाला वाचू शकत नाही. मग अशातच आठवणे नावाचे एक नातेवाईक पुंडलिक पाटील यांच्या घरी येतात आणि ते सांगतात की पनवेलच्या ठिकाणी जा, तिथं बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ते काहीतरी करतील. मग ते बाबासाहेबाला भेटायला गेले पुंडलिक पाटील आणि त्या ठिकाणी त्या बाबासाहेबांना म्हणजे पुंडलिक पाटील आणि त्यांची पत्नी विनंती करतात की आमच्याकडे भरपूर पैसा आहे, भरपूर संपत्ती आहे, पण आमचा एकुलता एक जो मुलगा आहे, आमच्या वंशाचा दिवा आहे, आता त्याला फाशी झाली, कृपा करून त्याला वाचवा. आणि ती गोष्ट बाबासाहेब ऐकतात की एका निर्दोष पाटलाला फाशी होत आहे, मग आपण त्याची मदत केली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब त्यांना शब्द देतात की ठीक आहे मी पाहतो. आणि ठरल्याप्रमाणे त्या विजापूर कोर्टात बाबासाहेब येतात आणि ती केस मोफत लढतात. आणि म्हणून लिहिलेला आहे पहा, भुटकीच्या त्या शिवपावरती होता कुणाचा खटला, वंशाच्या दिव्याला जैलात पाहून फुलाचा बांध फुटला. मोठे मोठे वकील घेत होते माघार, मोठे मोठे वकील घेत होते माघार, केलं शक्य क्षणात फाशीला थांबवाया लावलं, फाशीला थांबवाया लावलं, त्या इंग्लिशी जजला फोडलाय घाम.
ऐकून हकीकत ऐकून सैनिकांची मोफत लढणार म्हटले भीमराव. दिलेला शब्द बाबा भीमाचा, दिलेला शब्द बाबा भीमाचा मुळीच नव्हता. दिलेला शब्द बाबा भीमाचा मुळीच नव्हता. फाशीला थांबवाया लावलं भीमानं, फाशीला थांबवाया लावलं भीमानं. त्या इंग्लिश जगला फोडलाय पदार्थ खपले मागणी पुस्तक वर्तमानपत्र. विजापूर कोर्टात हिंदर्शनाला भरली होती जणू यात्रा. आर्थिक तेजीचा दिवस हा ठरला, इतिहासी नोंदवलं नाव. आर्थिक तेजीचा दिवस हा ठरला, इतिहासी नोंदवलं नाव. अहो फाशीला थांबवाया लावलं भीमानं, फाशीला थांबवाया लावलं भीमानं. त्या इंग्लिश जगला फुडलाय खा. यांच्याकडून या सुरू असलेला गीताला 100 रुपयाचं खूप मोलाचं दान मिळालं. खूप आभार भाऊ. आदरणीय विजय भाऊ हिवराडे यांच्याकडून 200 रुपये मिळाले. खूप खूप आभार. शिवप्पाच्या गळी टाकताच फास स्टॉफिस भीम गडला. विजापूर कोर्टामध्ये प्रकरण चालू, ऑलरेडी फाशी झाली होती. आणि अशा वेळेस बाबासाहेबांना तो इंग्लिश चेस प्रश्न विचारतो. 1936 चा काळ. 1936च्या काळामध्ये ब्रिटिश त्या न्यायालयामध्ये विजापूरच्या तिथं फाशीचा इव्हेंट सुरू आहे. शेवटच्या क्षणी शिवप्पाच्या गळ्यात फास टाकला आणि त्यावेळेस तो इंग्लिश जज म्हणतो की बॅरिस्टर भीमराव आंबेडकर तुम्हाला काही बोलायचं आहे का. बाबासाहेब म्हणतात नाही मला काही बोलायचं नाही. आणि त्यावेळी मग ते पुंडलिक पाटील नाराज होतात की एवढे मोठे बॅरिस्टर माझ्या मुलाला फाशी होऊन राहिली. आणि हा बॅरिस्टर म्हणतो की नाही मला काही बोलायचं नाही तुम्ही फाशी द्या. आणि ज्या वेळेस बाबासाहेब पाहतात की त्याच्या गळ्यामध्ये फास टाकलेला आहे
आणि फास्ट टाकल्याबरोबर बाबासाहेब आंबेडकर जोराने ओरडतात की स्टॉप धिस ऍक्टिव्हिटी माय लॉर्ड. आदरणीय विजय भाऊ ससाने यांच्याकडून 50 रुपये मिळाले. धन्यवाद भाऊ. तर ऐन फास गळ्यात टाकलेला आहे आणि अशा वेळेस त्या इंग्लिश जजला बाबासाहेब ओरडून म्हणतात स्टॉप धिस ऍक्टिव्हिटी माय लॉर्ड. आणि तो जेज अचानक भांगावून गेला, घाबरला की आता हे नेमकं काय. मग तो जेज म्हणतो की व्हाय स्टॉप धिस ऍक्टिव्हिटी, व्हॉट काइंड ऑफ स्टुपिडिटी दिस. हा काय प्रकार आहे, का थांबावी. आणि मग बाबासाहेब म्हणतात थांबा मेलॉर्ड, तुम्ही फाशीची शिक्षा दिली, जीव मारण्याची शिक्षा नाही दिली. तुम्ही फाशीची शिक्षा दिलेली आहे, जीव मारण्याची दिली नाही. तुम्ही त्याच्या गळ्यात फास टाकला, मग त्यानं ती फाशीची सजा आता पूर्ण केली. तुम्ही त्याला जीव मारू शकत नाही. आणि मग त्या इंग्लिश ब्रिटिश जजला ते गोष्ट मान्य करायला लागली. आणि तेव्हापासून कोणताही जज फाशी देताना लिहितो टू बी हँग टिल डेथ, टू बी हँग टिल डेथ असं तो त्या ऑर्डर मध्ये मेन्शन करतो. तेव्हापासून एवढा मोठा धाक बाबासाहेबाचा होता. म्हणजे ब्रिटिश अदालत पण बाबासाहेबांना हादरून सोडली होती, असा हा प्रसंग आहे. आणि त्या जजला ती गोष्ट मान्य करायला लागली, फाशी त्या ठिकाणी थांबवायला लागली. आणि म्हणून शिवप्पाच्या गळी टाकतात फास, स्टॉप धिस भीम गरजला. युक्तिवादा पुढे पुढे वंशवेल पाटील घराण्याची, वंशवेल पाटील घराण्याची भीमरायाला करते प्रणाम. आणि या पाटील घराण्याचे जे वंशज आहे सध्याचे सोलापूरचे शिवानंद पाटील तिथलचे नगरसेवक आहेत. आणि ते शिवानंद पाटील मॅक्स महाराष्ट्रावर बोलताना सांगतात की आमच्या आजोबाला अशा प्रकारची फाशी झाली होती आणि बाबासाहेबांनी आमच्या आजोबाला वाचवलं आणि म्हणून आम्ही या जनतेला दिसलो, आम्ही हे जगही पाहिलं नसतं असं ते स्वतः सांगतात. आणि मग त्यांचं ते स्टेटमेंट ऐकून मी हे गाणं लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ऐका. आणि ते पुढे सांगतात की दर सणाला समारंभाला देवांच्या आधीही आम्ही बाबासाहेबांची पूजा करतो आणि नंतर सगळ्या देवी देवतांची पूजा करतो. असं ते पाटील कुटुंब, बाबासाहेबांच्या उपकाराला जाणणारं पाटील कुटुंब. आणि म्हणून त्यांच्यासाठी हे गीत लिहिलेलं आहे. तर पहा, शिवप्पाच्या गळी टाकतात फास. आकाश भाऊ गुडदे यांच्याकडून 100 रुपये मिळाले. धन्यवाद भाऊ. शिवप्पाच्या गळी टाकतात फास, स्टॉप धिस भीम गरजला. आदित्य भाऊ शिरसाट यांच्याकडून 100 रुपये. धन्यवाद भाऊ. युक्तिवादा पुढे, युक्तिवादा पुढे, इंग्लिश जज की भीमा पुढे हो. वावरली वंशवेल पाटील घराण्याची, वावरली वंशवेल पाटील घराण्याची भीमरायाला करती प्रणाम. अहो फाशीला थांबवाया लावलं विमान, फाशीला थांबवाया लावलं विमान. क्या इंग्लिश जजला फोडलाय
आणि शेवटी काय म्हणत भीमरायाने भीमराया भीमरायाने शिवप्पाची त्या काढली क्षणात सजा पाटील घराण्यात त्या पाटील घराण्यात देवांच्या आधी होते बाबा भीमाची पूजा होते भीमरायाने शिवप्पाची त्या काढली क्षणात सजा पाटील घराण्यात देवांच्या आधी होते बाबा भीमाची पूजा होते वाचवीला जीव प्रवीण सुखलाला वाचवीला जीव प्रवीण सुखलाला यमदूताने केला चला सगळे वकील म्हणत होते की आता यमदूत आला तरी याला वाचू शकत नाही आणि बाबासाहेबांना ते काम करून दाखवलं त्या निर्दोष शिवप्पा पाटलाचा जीव वाचवला आणि म्हणून म्हटलं वाचवीला जीव प्रवीण सुखलाला वाचवीला जीव प्रवीण सुखलाला यमदूताने केला चला अहो फाशीला थांबवाया लावलं विमान फाशीला थांबवाया लावलं विमान जगला फुललाय का खूप खूप धन्यवाद आपण हे गीत गोड करून घेतलं धन्यवाद आमच्या विनंतीला मान दिलंय आदरणीय गुलाब दादा आता तुम्हाला थांबायचंच काम नाही श्रेयस भाऊ हिराडे यांच्याकडून सुद्धा 50 रुपये मिळाले शुभम भाऊ शिरसाड यांच्याकडून 100 रुपये खूप खूप धन्यवाद भाऊ राणा भाऊ खंडारे यांच्याकडून 100 रुपये दर्पण भाऊ इंगळे यांच्याकडून 100 रुपये धन्यवाद भाऊ खूप खूप आभार आपण या गीताला खूप प्रोत्साहन दिलं प्रेम दिलं त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो